ही जी नवी महानगरपालिकामध्ये जी महासभा भरलेली आहे, आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधान दिलेलं आहे त्याची या ठिकाणी हत्या झाली हे मी आवर्जून सांगतो. कारण या ठिकाणी ज्या घटनेमध्ये हे लिहिलेलं आहे की जे न्यायप्रविष्ट विषय आहे तो खरंच महासभेमध्ये चर्चेस आणण्यास मनाई असते. कारण कसं आहे की याच्यामध्ये माननीय न्यायालयाने ऑलरेडी आदेश दिलेले आहेत की तुम्हाला पर्यायी 3 भूखंड दिलेले आहेत, त्या भूखंडावरती तुम्ही कामकाज सुरू करा. आणि महापालिकेने असंही ॲफिडेव्हिट दिलेलं आहे की आम्ही 6 महिन्यामध्ये त्या भूखंडावरती मलउदंचन केंद्र बांधणार आहे. या ठिकाणी मला त्या सदस्याला असं विचारायचं आहे की तुम्हाला खरंच दिघ्यासाठी मलउदंचन केंद्र पाहिजे होतं की हेतू पुरस्कृत हॉटेल पाहिजे होता? कारण काय होतं, या लोकांनी वारंवार आपल्या नेत्यांना सुद्धा फसवलेलं आहे. खोटी कागद दाखवायची, इकडचा कागद तिथं दाखवायचं, तिकडचा कागद इथं दाखवायचं, अशा पद्धतीने अख्ख्या दिघ्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालेले आहेत. त्याच्याविषयी नाही बोलणार, त्या ढिगावाशांबद्दल नाही बोलणार, ज्यांच्या जमिनी तुम्ही अनधिकृत करून त्यांना आजपर्यंत त्यांना मरणासाठी ठेवलेलं आहे. माझ्याकडे काही कागद आहेत, आज ते पण दाखवतो मी तुम्हाला. रस्त्याचा अग्रीमेंट दाखवता 2005 मध्ये जो रस्ता तुम्हाला महापालिकेला दिलेला आहे, हा कशासाठी दिलाय? फक्त मेंटेनन्स साठी दिलेला आहे. त्या रस्त्या अंतर्गत जागा नाही दिली आहे, तुम्ही मालक नाही आहेत. तुम्ही जो रस्त्यासाठी खर्च केलाय त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. काहीतरी पॉइंट दाखवायचं, महासभेची दिशाभूल करायचं, आपल्या नेत्यांना पण फसवायचं, इथून उड्या मारायच्या तिकडं, तिकडून उड्या मारायच्या इकडं, हेच चालले. जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर मलउदंचन केंद्र पाहिजे होतं तर कोर्टाने आदेश दिले, तुम्हाला 3 भूखंड दिले, त्याच्यावरती काम का सुरू केलं नाही? तुम्ही म्हणता वारंवार की आमचे भूखंड गेले चोरीला, आमचे भूखंड गेले चोरीला. मग तुम्हाला 1 रुपया किमतीमध्ये जे भूखंड MIDCने दिलेले आहेत ते का ना ताब्यात घेतले? आज 2 वर्ष झाले हे भूखंड तुम्हाला दिलेत, तुम्ही हे ताब्यात न घेता तुम्ही फक्त हेतू पुरस्कार काहीतरी पाहिजे होतं म्हणून तोच भूखंड पाहिजे, तोच भूखंड पाहिजे, हा का अट्टहास? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिघावासियांचं जर हित जपायचं होतं तर तुम्ही त्या गोष्टीसाठी जर प्रयत्न करायला पाहिजे होतं. आज या ठिकाणी हे तुम्हाला मी एक कागद दाखवतो. ही कुणाची कंपनी आहे? अथर्व ऑइलिन. कुणाची सही आहे? वाचून घ्या, हे कागद नीट वाचून घ्या. हा काय प्रकरण आहे? तर हा प्रकरण असं आहे की जे अतिक्रमण झालेलं आहे दिघामध्ये ज्या बिल्डिंगावरती, त्या बिल्डिंगावरती आम्हाला 800 मीटरचा भूखंड देण्यात यावा. तो भूखंड आम्ही स्वखर्चाने त्या ठिकाणचं बांधकाम हे तोडणार आणि आम्हाला त्या ठिकाणी आमच्या उदरनिर्वाहासाठी आम्हाला त्या ठिकाणी हॉटेल बांधण्यासाठी आम्ही भूखंड आम्हाला देण्यात यावा, हा त्याचा नकाशा आहे. म्हणजे ज्या ढिगावाशांनी स्वतःच्या आयुष्याची कमाई दिली तुम्हाला आणि त्या आयुष्याच्या कमाईने त्या ठिकाणी घर घेतलं, त्या लोकांना कोर्टाने आज कोर्ट रिसिव्हर लावून बाजूला केलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण त्यांना परत त्या घरात न टाकता त्या ठिकाणी आपल्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी भूखंड मागता. तुम्हाला भूखंड नाही भेटलं म्हणून मुंबई एक्सप्रेस हॉटेलवरती आले, हे कितपत आहेत? अहो खरं सांगा ना, अग्रीमेंट मध्ये जर 2005 ला तुम्हाला जर कुठला भूखंड दिला असता तर तत्कालीन आयुक्त रामास्वामी यांच्या टायमाला प्रशासक काल नव्हता, त्यावेळेस त्यांनी का असे निर्देश दिले की तुम्ही सबमिट विथ NOC फ्रॉम MIDC? हे का आदेश दिले? तुम्ही नेहमी प्रशासक कालची तुम्ही चौकशी लावासाठी अनेक तदर्थ समिती या ठिकाणी बनवल्या. मग आता ज्या सभापती किंवा कुणाच्या पतीने या ठिकाणी 27 कोटींनी टेंडर काढलं, एक 27% अभावनी जे 19 कोटीचं टेंडर होतं दिघावाशांसाठी, हा कुणाला मल खायचं होतं दिघावाशांचा? आज ह्या मल खाण्याच्या नादात लोकांनी यांना घरी बसवलं, हे यांना कळत नाही का? जर तुम्हाला खऱ्या अर्थाने जर दिघावाशांसाठी मलउदंचन केंद्र पाहिजे होतं तर कोर्टाने तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही इतके दिवस गप बसलो कारण का न्यायप्रविष्ट विषय आहे, पण तुम्ही बोलायला भाग पडता. आम्ही कोर्टाचा अवमान होऊ नये म्हणून आम्ही शांत होतो या ठिकाणी. परंतु माझी अशी मागणी आहे, सभागृह नेत्यांनी अनेक समिती या ठिकाणी बनवल्यात ना, तदर्थ समिती, आम्हाला पारदर्शक कारभार करायचे आहेत. आज या नगरसेविका ज्या नवीन आल्यात यांनी सुद्धा वचनं दिल्यात त्यांच्या प्रभागातील लोकांना की आम्ही सुद्धा पारदर्शक का काम करणार ठिकाणी, तो का होत नाही? आज जर तुम्हाला खऱ्या अर्थाने वाटतं की पारदर्शक काम व्हायला पाहिजे तर एकाला एक नाही, दुसरा दुसरा नाही, कसा होऊ शकतो? सर्व्हिस रोडचा विषय करता, हा यांचे कार्यकर्ते सर्व्हिस रोडला भूखंड का मागतात? का मागतात? ही कुणाची कंपनी आहे? याची चौकशी कोण करेल? आणि जे भूखंड आता भेटल्यात किंवा जे अग्रीमेंट भेटल्यात आणि त्याच्यावरती 27% जे काम चालू केलेलं आहे, 27 कोटीला जे काम घेतलेलं आहे, त्याची चौकशी कोण करेल? अहो एखादा सभापती
स्वतःच्या प्रभागासाठी अख्ख्या नवी मुंबईचे पैसे वाया घालवतो आणि त्या ठिकाणी 27 कोटीचं टेंडर काढतो, त्याच्याकडे जागा नाही स्वतःची. यादव नगरी शाळा कशामुळे फसली याचा विचार कोण करेल? आता माझी सभागृहाच्या बाहेर आहे मी, म्हणून माझी तुमच्या पत्रकाराच्या माध्यमातून विनंती आहे सभागृह नेत्यांना की तुम्ही या ठिकाणी पारदर्शक कारभार करण्याचं जे वचन नवी मुंबईकरांना दिले ना, त्याच्या अनुषंगाने तुम्ही या ठिकाणी एक तदर्थ समिती बनवा आणि त्या समितीच्या माध्यमातून जे 27 कोटीचं टेंडर निघालेलं आहे, तुमच्याकडे जागा नव्हती, कसलं अग्रीमेंट दाखवता? विधी विभाग सांगतोय ते अग्रीमेंट नाहीये, रस्त्याचं अग्रीमेंट आहे. रस्ता दाखवून भूखंड सांगता आणि भूखंड सांगून दुसरं काहीतरी करता. हे कशासाठी? याचा उत्तर आम्हाला पाहिजे. कारण आम्ही नाही तर आता मी स्वतः या ठिकाणी ज्या ज्या सभा सदस्यांनी या ठिकाणी भाग घेतलेला आहे त्याच्या विरोधात कंटेम्प्ट ऑफ पिटिशन दाखल करणार कोर्टात, कारण हा कोर्टाचा अवमान आहे. बस ठरलाय सभागृहामध्ये व दादागिरीचा प्रकार आहे हा. कोणतेही कोर्टात केस चालू असेल भारताच्या कोणत्याही भागात तरी 72C नुसार आपण त्याविषयी चर्चा करू शकत नाही सभागृहात, त्याच्यावरती निर्देश देऊ शकत नाही. तिकडे गवते मॅडम बोलतात त्याचा लायसन्स रद्द करा, भूखंड परत घ्या, म्हणजे मग कोर्टात जायचं कशाला? जर हायकोर्ट बसलाय तिथे निर्णय घ्यायला, त्यांच्याबद्दल सभागृहात डिसिजन घेतात आहे. आणि त्याविषयी आपले विधितज्ञ अधिकारी जे आहेत अभय जाधव, त्यांना विचारलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलं ही तरतूद आहे, आपण इथे चर्चा करून त्यावर निर्देश देऊ शकत नाही. तर एक खोटा असेल त्याला निलंबित करा. आज एक दलित समाजाचा माणूस स्वतःच्या शिक्षणाच्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेला आहे, त्याला आपण कुठेतरी अभिमान बाळगला पाहिजे त्याचा, तर त्याला उलट दाबलं जात आहे. आणि असं ठरलं होतं का एखाद्या सिनियर काउन्सिलचं ओपिनियन मागवा आणि मग निलंबित करा, तर अजून ओपिनियन आलं पण नाही, लगेच निलंबित करून टाका. हा कुठेतरी अन्याय घडत आहे, ही कुठेतरी दादागिरी आहे आणि अतिशय लोकशाहीचा खून चालू आहे. ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेचा विषय तो सांगत होता ना, त्याच्याविषयी पण थोडा तरी आदर ठेवला पाहिजे. नाही, निलंबित करा म्हणजे ही कोणती जिद्द झाली? आज त्याचं शिक्षण बघा किती आहे, सर्व बघा ना त्याचा होता काय, तो शिक्षणाच्या जोरावर आला होता, त्याला हे निलंबित केलेलं चुकीचं आहे. म्हणून आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक त्याचा निषेध करून इथं बाहेर पडलेलो आहोत. सत्ताधाऱ्यांनी कुठेतरी कोर्ट ऑफ कंटेम्प्ट केले का आज? मी करणार आहे कोर्ट ऑफ कंटेम्प्ट. चर्चा कशी काय केली, पिटिशन फाईल करायला पडणार, मी त्यात इंटरव्ह्यू करणार आहात. आपली वाट बघत होतो. आता विधी अधिकारी बोलत असताना आम्ही बोलत असताना वरती साऊंड म्यूट केला होता, आम्हाला कळलेला आहे. आम्हाला त्याचे मिनिट्स पाहिजेत रायटिंग मध्ये, कारण कोर्टात जायला आम्हाला लोकांना मिनिट्स लागतात. जसेच हातात पडणार आम्ही त्यात इंटरव्ह्यू करणार. आणि त्यांनी 6-7 वेळा सांगितलं इथे चर्चा करू नका, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होईल. मी विनंती करतो तरी त्याला निलंबित केलं नाही. पूर्णपणे दादागिरी चालू आहे.